हॅलो, ए समोरचे खाली बसून घ्या. हॅलो, अरे माझं मीडिया आहे ना. ए तुमची बघा राहील बघा बघा मीडियाला जागा ठेवून तुम्ही बघा मला सरकार उभार खाली बसा. सरका खाली बसा. हो माझं त्या मीडियाला जागा ठेवून तुम्ही सरका माझं. ए सरक राज बस खाली. इकडचे खाली बस आहे. वाता उठायच नाही कोणी. सर्व मराठा बांधवांना मनापासून शुभेच्छा. आपले संघर्ष योद्धा मनोज दादांनी मागच्या अनेक दिवसापासून मी देखील विनंती केली, भावनिक साथ दिली. माननीय विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि दादांनी आमची मनापासून इच्छा होती की दादांनी उपोषण करू नये आणि त्यांना आम्ही जी साथ घातली ती त्यांनी मान्य केली. त्यासाठी मी मनोज दादा तुमचं मनापासून आभार मानतो. आपण माझ्यावरती जे प्रेम केलं त्यासाठी पण मी तुमचा आभार मानतो आणि तुमचा शब्द फुकट जाणार नाही याची मी ग्वाही देतो. फक्त मुख्यमंत्री साहेबांना आरोप करू नका. शांत आहे कार्य मागणी राहिली आपली मागणी नाही. विखे पाटील साहेब आणि तुमच्याकडे एक म्हणणं आहे लय महत्वाचं म्हणणं आहे. मागणी नाही त्याच्यासाठी उपोषण नाही. मी हे नंतर सांगतो तेवढी पुढे करा. ए काय आढावावर तुम्ही माग झाले तर सांगा थोडं ऐसा का माग एक विषय सांगत राहिलं मा त्यावेळेस सांगलं समाजाला कळेल ना. मी ते नंतर सांगणार आहे. ही मागणी नाही कोणा गैरसमज नको. एक जण आहे माझे विरोधात आणि त्याचे आमच्या देवाची एक नार्कोटिस्ट करायची आता तेवढा आदेश काढा. काय होईल तिथे जर मागणी याच्यात केली म्हणते उपोषणात नाही. मी वेगळी सांगतो ती आमच्या जरा दोघांचे नार्कोटिस्ट करायची एकदा म्हणजे त्याची तरी जेवण नाही तर मग तरी जेवण एकदा आदेश काढा तेवढे. पाटलांनी जी जी गोष्ट सांगितली आपण त्याची कार्यवाही करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा करेंगे हम सब बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा सर्वांचे आभार. सर्व शांतपणे बाजू. तर मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर जो काही ड्राफ्ट जो आहे तो बनवण्यात आलेला होता सरकारकडून तो अभ्यासकांनी जो मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. सर्व समाज बांधवांना त्यांनी संपूर्ण ड्राफ्ट जो आहे तो वाचून दाखवलेला आहे. यामध्ये सातारा गॅजेटसाठी 1 महिना जो आहे तो सरकारला देण्यात आला. या संदर्भात सरकारकडून संपूर्ण अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर सातारा गॅजेट संदर्भात ते लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असा देखील एक मुद्दा जो आहे तो पुढे आलेला होता. परंतु जवळपास 2 तासांच्या चर्चेनंतर आता अखेर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जवळपास 10:30च्या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं होतं आणि आता रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे सरकारच्या वतीनं या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालेले होते आणि या चर्चेनंतर आता सकारात्मक तोडगा निघालेला आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये उपस्थित होते आणि मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण मुद्दे जे आहेत ते वाचून दाखवलेत. यामध्ये 58 लाख नोंदी संदर्भात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे ती करण्यात येईल आणि त्यासाठी जी काही SOP म्हणजे मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्या पूर्णपणे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या सहीने दिलेल्या आहेत आणि 2-3 दिवसात हा संपूर्ण ड्राफ्ट जो आहे तो सरकारकडून काढला जाईल आणि विभागीय आयुक्तांना या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातील